नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तुमच्या यशाची गुढी उंच उंच आकाशी जाओ ही परमेश्वर चरणी मी प्रार्थना करते। गुढीपाडव्याचं महत्त्व तसं पाहिलं तर सगळ्यांनाच माहिती आहे की आज आपल्या मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, म्हणून हा चैत्र पाडवा आपण साजरा करत असतो। आपल्या प्रत्येक सणाचं महत्त्व आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप आहे। सणाला जे वेगवेगळे पदार्थ केले जातात, ज्या काही चालीरीती आहेत, ज्या काही परंपरा आहेत, त्या आरोग्याला धरून आहेत। जसं की आता ही आपण गुढी उभारली आहे, याच्यामध्ये आपण कडुलिंबाची पानं लावली आहेत, गाठी लावलेली आहे। आता हे कडुलिंबाचे पानं कडू रसात्मक आहे आणि हे आपल्या शरीरातलं कफ आणि पित्ताचं शमन करायला उपयोगी असतात। कडुलिंबा हा रक्तशोधन करायचं काम करत असतो आणि आपल्या शरीरातली उष्णता कमी करायचं काम करत असतो। इथून पुढे आता ग्रीष्माचा दाह सुरू होणार आहे आणि हा दाह ही उष्णता कमी करण्यासाठी, रक्तशुद्धी करण्यासाठी आपल्याला कडुलिंबाचा खूप छान उपयोग होतो। त्यामुळे आजच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांची आणि फुलांची चटणी बनवून ती खाल्ल्या जाते। हे आरोग्याच्या दृष्टीने खूप हितकर आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जी गाठी आहे, ही गाठी आपल्या घरामध्ये ठेवणं अतिशय गरजेचं आहे। उन्हाळ्यामध्ये आपल्याला जो डिहायड्रेशनचा त्रास होत असतो, बाहेरून आल्यानंतर एकदम थकल्यासारखं वाटतं, अशा वेळेस जर का आपण हे गाठीचं पाणी पिलं तर आपल्या शरीराला एकदम तरतरी येते, ग्लुकोज मिळतं आणि पाणी सुद्धा पोटात जातं, डिहायड्रेशन कमी व्हायला मदत होते। लहान मुलांना सुद्धा गाठीच्या पाण्याचा खूप छान फायदा होतो। त्यांना गाठीचं पाणी आपण जर दिलं तर ऊन लागत नाही। अशा ह्या आपल्या सणांचं आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे। त्यामुळे आजच्या दिवशी हे करायला तुम्ही बिलकुल विसरू नका। कडुलिंबाची गोळी नक्की करून खा, म्हणजे तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास होणार नाही, रक्तशुद्धी होईल, पित्ताचा त्रास होणार नाही आणि कफाचा सुद्धा त्रास होणार नाही, कारण कफ बाहेर काढण्यासाठी सुद्धा कडुलिंबाचा छान उपयोग होतो। सर्दी खोकला हे आजार कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो। आता हा वसंत ऋतू सुरू आहे आणि इथून पुढे ग्रीष्म ऋतू सुरू होणार आहे आणि हे सगळे जे काही आपल्या चालीरीती असतात त्या ऋतूनुसार असतात, म्हणूनच आपण ऋतुचर्येचं पालन केलं पाहिजे। हेच आपल्याला आपले सण शिकवत असतात। पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा।